की जेव्हा माणसाला भावनिक ऑर्गॅझम मिळत नाही तेव्हा काय काय लक्षणं त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये आपल्या सगळ्यांना दिसतात आणि त्याला स्वतःला पण दिसतात. तर सगळ्यात पहिले काय होतं ना, ही माणसं दुसऱ्यांवर खूपच जास्त अवलंबून असतात. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी हे लोक दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना कोणाची तरी मदत ते घेतात. त्यांना स्वतःहून थोडंसं जरी एखादं काम कर म्हटलं ना, तर ते करायला त्यांचा कॉन्फिडन्स नसतो. त्यांच्या मनामध्ये सतत एक प्रकारची भीती असते, सतत एक प्रकारची असुरक्षितता असते आणि आपल्याला हे जमणार नाही, आपण हे करू शकणार नाही, अशा प्रकारच्या भावना त्यांच्या मनामध्ये, ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो किंवा आत्मविश्वासाचा अभाव म्हणतो, ते यांच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि त्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ही मंडळी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. आणि मग याच संदर्भाने हे व्यक्ती जे आहेत ना, ते दुसऱ्यांकडनं खूपच जास्त अपेक्षा ठेवून असतात की याने माझ्यासाठी हे करावं, त्याने माझ्यासाठी ते करावं, प्रत्येकाने आपल्यासाठी काहीतरी करावं, अशी या माणसांची अपेक्षा असते. आणि जर का कोणी यांची थोडी जरी अपेक्षा पूर्ण केली नाही तर लगेच यांचे मूड स्विंग होणार, यांना डिप्रेस्ड वाटणार, यांना एकटं एकटं वाटणार, आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही, आपल्याला कोणी समजूनच घेत नाही, आपण एकटेच पडलो आहोत, समोरच्याला कोणाला आपण नकोशी झालेलो आहोत, वगैरे वगैरे वगैरे, अशा एकानंतर एक निगेटिव्ह भावना यांच्या मनात येतच राहतात. त्याचबरोबर कारण का हे व्यक्ती इतरांवर खूप डिपेंडंट होतात, इतरांकडनं खूप जास्त अपेक्षा करायला लागतात, तर त्या अपेक्षा म्हणजे करण्याच्या संदर्भात हे लोक दुसऱ्यांकडनं तर खूप अपेक्षा करतात की ह्याने हे करावं, त्याने ते करावं, पण स्वतः मात्र कुठलीही जबाबदारी घेण्याचं टाळतात. स्वतःचे कर्तव्य मात्र पूर्ण करायला फार प्राधान्य देत नाही. का? म्हणजे याचा अर्थ ते स्वार्थीच असतात असं मला म्हणायचं नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो की आपण एखादी जबाबदारी घेऊ शकू, आपण एखादं काम करू शकू, असा कॉन्फिडन्सच त्यांना येत नाही. त्यामुळे काही जबाबदारी वगैरे न घेण्याच्याच ते भानगडीत पडतात. आणि मग ह्याच्यातून काय होतं की अर्थातच रिलेशन वगैरे खराब होतात आणि मग ते झालं की परत एकदा या निगेटिव्ह इमोशन्सचं चक्र त्यांच्या मागे सुरू होतं. म्हणजे ते एक चक्र एका लूप